नाशिकमध्ये विद्यमान खासदारांना डच्चू मिळू शकतो, कारण स्वामी शांतिगिरी महाराज युतीचे उमेदवार असू शकतात। मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईमध्ये अर्धा ते पाऊण तास त्यांची चर्चा झाली असं समजतंय। नाशिक लोकसभेसंदर्भात आता महायुतीमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्यात आणि या दरम्यान स्वामी शांतिगिरी महाराज यांना नाशिकमधून उमेदवारी दिली जाऊ शकते। ते महायुतीचे उमेदवार असू शकतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांची अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली अशी माहिती कळते। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। किरण, काय नेमक्या शक्यता आहेत महाराजांना ही सीट मिळण्यासंदर्भात आणि विद्यमान खासदारांचं मग काय होणार? रिद्धी, खरं आहे, सध्या महायुतीचा उमेदवार कोण असणार अशी चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगली। त्याचं कारण म्हणजे ही जागा भाजपला सुटणार की शिंदेंच्या शिवसेनेला सुटणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। धुळ्याची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेला द्यायची आणि नाशिकची जागा ही भाजपला घ्यायची अशी जी चर्चा सुरू आहे, त्या चर्चेला या निमित्तानं ब्रेक लागलाय असं म्हणता येईल। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचाच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालंय असं म्हणता येईल। महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबतचा जो खल सुरू होता, त्याबाबत आता स्वामी शांतिगिरी महाराज यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी काल रात्री उशिरा बैठक झाली। या बैठकीला भाजपचे नेते आणि मंत्री भागवत कराड देखील उपस्थित होते। एकूणच स्वामी शांतिगिरी महाराज यांचा असलेला भक्त परिवार बघता आणि नाशिकमधून त्यांनी ज्या प्रकारे तयार केलेली आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये आढावा घेण्यात आला। आणि या सगळ्या दरम्यान विद्यमान खासदारांवर कुठली वेगळी जबाबदारी यापुढे दिली जाते का, हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।